धडगाव तालुक्यात मोठी कारवाई, छापरी गावातील बोगस डॉक्टर अखेर जाळ्यात। धडगाव तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या छापरी गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक विनापरवाना, कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेला बोगस डॉक्टर खुलेआम दवाखाना चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। आदिवासी भागातील निष्पाप रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टर विरोधात अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। मागील महिन्यापासून आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबारने सातत्याने या प्रकारावर प्रकाश टाकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले। धडगाव तालुक्यापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोन बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये हा बोगस डॉक्टर मागील 8 महिन्यांपासून उपचार करत असल्याची माहिती समोर आली। या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा यांनी आपल्या आरोग्य पथकासह सापळा रचला। स्वतः बोगस रुग्ण बनून ते त्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेले। त्यावेळी त्या व्यक्तीने कोणतीही पात्रता नसतानाही उपचार करून विविध औषधे लिहून दिली। तात्काळ आरोग्य विभागाच्या पथकाने धाड टाकत त्या बोगस डॉक्टरला ताब्यात घेतले। दवाखान्यातील तपासणीत मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा आढळून आला। विशेष म्हणजे काही बंदी घातलेली औषधे, स्टेरॉइड्स, वायग्रा तसेच प्रेग्नन्सी किट्सचा मोठा साठा आढळला। कारवाई दरम्यान पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते। चौकशी दरम्यान डॉक्टर कांतीलाल पावरा यांनी विचारलेल्या मूलभूत वैद्यकीय प्रश्नांची उत्तरे देण्यातही आरोपी पूर्णपणे अपयशी ठरला। त्याच्याकडे असलेली डिग्री ही बनावट आणि एडिट केलेले प्रमाणपत्र असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे। सदर औषध साठ्याचा पंचनामा करून तो जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। यापुढेही अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। आदिवासी भागात आरोग्य सेवेच्या नावाखाली सुरू असलेला हा जीवघेणा खेळ उघडकीस आणत प्रशासनाने योग्य वेळी हस्तक्षेप केला आहे। नागरिकांनीही अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार, नमस्कार। मग हे लक्षात आल्यावर वरिष्ठ स्तरावरनं आदेश पण प्राप्त झाले आणि आदिवासी जनजागृती चॅनल किंवा बाकीच्या वर्तमानपत्रातून बोगस डॉक्टर असल्याची माहिती आली। त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोगस डॉक्टरांवर शोध मोहीम करून तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने आज छापरी गावात आम्हाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष पावरा यांनी आम्हाला कळवलं की असं डॉक्टर तिथे कार्यरत आहे असं आम्हाला समजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून होतो आणि स्वतः मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा पेशंट म्हणून त्यांच्याकडे आलो आणि त्यांना सांगितलं माझं पोट दुखतं आहे, हातपाय दुखत आहे असं कंप्लेंट सांगितली। त्यांनी मला चेकअप करता पोट दुखायचं किंवा हातपाय दुखायचं औषधं वगैरे देतो। त्यांनी म्हटलं मी अशक्तपणा वाटत आहे, चक्कर येत आहे, तर मला सलाईन वगैरे लावावे लागेल, इंजेक्शन वगैरे अशा गोष्टी सांगितलं। मग त्याच वेळेस मग माझी टीम आणि सर्व आम्ही एकत्र आलो। तालुकास्तरीय जे बोगस डॉक्टर शोध मोहीमचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित होते आणि पोलीस यंत्रणा पण उपस्थित असताना आम्ही त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात ॲलोपॅथी औषधी साठा असलेले बऱ्याच गोष्टी आढळून आल्या आणि ॲलोपॅथी औषधी साठा उपलब्ध होता त्यांच्याकडे। तर त्याचा रितसर पंचनामा केला जातो आहे आणि तो पंचनामा करून काय प्रमाणात त्यांच्याकडे औषधी साठा आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासण्यात आली की बंगालची डिग्री असून तो स्वतः कबुली देतो की मी 2 वर्ष कोर्स करायला गेलो आणि नंतर पैसे देऊन ती डिग्री विकत घेतली असं स्वतः कबुली दिली त्यांनी। आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासली असता तीही फेक डिग्री वाटते आणि महाराष्ट्र इंडियन मेडिकल काउन्सिलच्या याच्यानुसार ती डिग्री इकडं आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाही असं प्रथमदर्शनी वाटून येत आहे। त्यामुळे आम्ही ती कारवाईस्तव आता पुढे आम्ही प्रस्तावित करीत आहोत।